डोंबिवली कल्याण परिसरात भाजपची ताकद वाढवण्यासाठी पक्षाने थांबवलेली पक्षप्रवेश मोहीम पुन्हा सुरू केली आहे। मागील 4 महिन्यांपासून स्थगित असलेला हा कार्यक्रम आता नव्या जोमाने राबवला जात असून विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत। याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी रविवारी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा येथील गाव मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच काही दिवसांपूर्वी कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक फैजल जलाल यांनीही आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता। यापूर्वी पालिका निवडणुकांच्या काळात भाजपने जोरदार पक्षप्रवेश मोहीम राबवली होती, मात्र युतीतील मित्रपक्षांच्या नाराजीमुळे ती काही काळ थांबवण्यात आली होती। आता निवडणुका पार पडल्यानंतर आणि परिस्थिती स्थिर झाल्यानंतर भाजपने पुन्हा पक्ष विस्तारावर भर दिलाय। यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास कामांचा उल्लेख करत कार्यकर्त्यांनी जनसंघटन वाढवून समाज विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले। भाजपमध्ये वाढत असलेले हे पक्षप्रवेश आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, डोंबिवली।